गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या जुगुळ-खिद्रापूर पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी आज आक्रमक भूमिका घेत खिद्रापूर इथल्या कृष्णा नदीच्या पात्रात जल आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली। कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा पूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। कर्नाटक सरकारनं आपल्या हद्दीतील पुलाचं काम पूर्ण केलं असून महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर भागात जमीन संपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। एकूण 70% शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असल्या तरी एका जमीन मालकाच्या 15.50 गुंठे क्षेत्राच्या विरोधामुळे पुलाचं काम ठप्प आहे। या प्रश्नाबाबत प्रमोददादा पाटील यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती। मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सोमवारी 5 जानेवारी रोजी सकाळपासून प्रमोददादा पाटील आणि परिसरातील ग्रामस्थ पुलाजवळ ठिय्या आंदोलनाला बसले। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा ठाम पवित्रा प्रमोददादा पाटील यांनी घेतला। आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर जल आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी औरवाड इथल्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या 5 ते 6 जवानांची टीम बोटीसह तैनात करण्यात आली होती। पुलाचं काम मार्गी लागणार का याकडे आता दोन्ही राज्यांतील नागरिकांचं लक्ष लागलंय।